प्रभूचा गौरवस्सो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरवस्सो. आध्यात्मिक जीवनामध्ये अपयश आल्यामुळे परमेश्वराला सोडून देण्याचा विचार करणारा एक तरुण सहज असा रस्त्याने जात होता आणि समोरून त्याला एक अतिशय सज्जन नीतिमान सद्गृहस्थ दिसला. त्याच्या चेहऱ्यावरती हास्य होतं. त्याच्या मनातील नितळ असा भाव चेहऱ्यावरती प्रतिबिंबित झालेला. त्या मुलाने सहज त्या माणसाला विचारलं, तुम्ही एवढे आनंदी कसे दिसता? तुमच्या चेहऱ्यावरती ही शांत अशी मुद्रा दिसत आहे, ते कशामुळे? आणि त्या माणसाने सांगितलं की मी अध्यात्माच्या मार्गाने वाटचाल करत आहे. अध्यात्म हा माझा आत्मा बनलेला आहे. केवळ आणि केवळ परमेश्वर हा माझा श्वास बनलेला आहे. केवळ देव आणि धर्म हे माझं ध्येय बनलेलं आहे. आणि मग हा तरुण सांगतो, परंतु मी सुद्धा हे सगळं करून पाहिलं. मी सुद्धा भरपूर वाचन केलं, भरपूर प्रार्थना केली, भरपूर उपवास तपास केले, भरपूर व्रतवैकल्य केली, भरपूर नवस सायास केले, भरपूर तीर्थयात्रा केल्या, तपसाधना रिट्रीटसुद्धा करून पाहिली. परंतु माझ्या जीवनामध्ये निराशा आलेली आहे. परमेश्वर माझी इच्छा पूर्ण करील असं मला वाटत नाही. मला जे हवं आहे ते मला मिळतच नाही. दोघे एका झाडाखाली जाऊन बसले. गप्पा गोष्टींना रंग चढला. आणि मग त्या गृहस्थाने या तरुणाला सांगितलं, तू चुकीच्या गोष्टी शोधत आहेस. परमेश्वराठाई काय मागायचं? परमेश्वराकडे काय शोधायचं? जागतिक, शारीरिक, भौतिक, क्षणभंगूर, नाशवंत अशा गोष्टी परमेश्वराकडे मागायच्या नसतात. त्या माणूस आपल्या अक्कल हुशारीने सुद्धा मिळवू शकतो. आणि त्या मिळाल्यामुळे तो सुखी होईलच ह्याची हमी देता येत नाही. आणि म्हणूनच तू निराश झालेला आहेस, कारण तुला ह्या गोष्टी मिळाल्या नाहीत. परंतु परमेश्वर दुसऱ्या काही गोष्टी आपल्याला देण्यासाठी आध्यात्मिक साधना करण्यास आपल्याला बोलावत असतो. कोणत्या गोष्टी? प्रेम, शांती, आनंद, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, सौम्यता, विश्वासूपणा, स्वतःवरचा ताबा. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुझ्यामध्ये दिसू लागतील तेव्हा मला नक्कीच समजेल की तू योग्य मार्गावर आहेस. आणि त्या क्षणालाच त्या तरुणाचा चेहरा उजळला. तो ह्याच गोष्टीचा कुठेतरी शोध घेत होता असं त्याला वाटू लागलं की मला जे हवं आहे ते खरोखरच मला हवं किंवा गरजेचं आहे का, ह्याचा तो विचार करू लागला. की मी पैसा विचारत होतो परमेश्वराकडे, मी यश आणि कीर्ती विचारत होतो परमेश्वराला, किंवा मला प्रसिद्धी मिळावी, लोकप्रियता मिळावी, माझं मोठं नाव व्हावं, अशा सगळ्या गोष्टीमध्ये मी परमेश्वरासमोर उभा राहून त्या गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहायचो. परंतु आत्ता माझ्या लक्षात आलेलं आहे की तो रस्ता परमेश्वराकडे जाणारा नाही आहे. तो रस्ता जगाकडे जाणारा आहे. आणि तिथे कधीच मी सुखी होऊ शकणार नाही. आणि त्यानंतर त्या तरुणामध्ये पूर्णपणे बदल झाला. खरं आध्यात्मिक जीवन तो जगू लागला आणि त्या सद्गृहस्थाचा शिष्य बनला. संपूर्ण कथा आपल्याला काय सांगते की आजच्या पहिल्या वाचनामध्ये संत पॉल सांगतो त्याप्रमाणे की फुशारणी मारणे कुठे? ती बाहेरच्या बाहेर राहून गेली. कोणत्या प्रकारच्या नियमाने? कर्माच्या नाही, तर विश्वासाच्या नियमाने. नियमशास्त्रातील कर्माने नव्हे, तर मनुष्य विश्वासाने नीतिमान ठरतो, असे संत पॉल सांगत आहे. त्याही अगोदर त्यांनी सांगितलेलं आहे की सर्वांनी पाप केलेले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहे. की पापाचा मार्ग परमेश्वराच्या गौरवाच्या दिशेने जाऊ शकत नाही. शास्त्री आणि परुषी वरवर पाहता फार धार्मिक जीवन जगत होते, परंतु ते जीवन त्यांना स्वर्गाच्या दरवाजापर्यंत घेऊन जाणारे नव्हते. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आज शास्त्री परुषी ह्यांचा धिक्कार करतो. आपण स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की माझ्या जीवनामध्ये मी अध्यात्माचं पालन कशासाठी करत आहे? मी देवाधर्माच्या मागे कशासाठी लागलेलो आहे? पोप फ्रान्सिस
ह्यांनी त्याला स्पिरिच्युअल मटेरियलिझम म्हणजे आध्यात्मिक भौतिकवाद, भोगवाद अशा प्रकारचा शब्द वापरलेला आहे. ह्याचा अर्थ असा की अध्यात्माचं पालन करायचं, परंतु भौतिक ऐहिक लाभासाठी. मला कसं चांगलं खायला मिळेल, मला कसं नावलौकिक मिळेल, मला कसं यश मिळेल, मला कशी संपत्ती गोळा करता येईल, हाच विचार माणूस करत असतो. आणि त्यासाठी नवस सायास, व्रतवैकल्ये, उपास तापास आणि सर्व काही. म्हणून आज आपण स्वतःला सांगूया की मला खऱ्या अर्थाने आध्यात्मिक जीवन जगायचं असेल तर परमेश्वर हे माझं ध्येय असलं पाहिजे. त्या देवाच्या भेटीसाठी तळमळतो मी अंतरी, अशा प्रकारचा विचार माझ्या मनात असला पाहिजे. आजचं प्रतिसाद स्तोत्र जे आहे ते 130 हे आपल्या अंत्यविधीच्या वेळेला घेतलं जात असतं. त्या प्रतिसाद स्तोत्रामध्ये देखील हाच विचार आलेला आहे की हे परमेश्वरा, तू अधर्म लक्षात आणशील तर हे प्रभू तुझ्यापुढे कोण टिकाव धरील. पण लोकांनी तुझे भय धरावे म्हणून तुझ्या ठाई क्षमा आहे. आणि मग स्तोत्रकार म्हणतो, मी परमेश्वराची अपेक्षा करतो, मी त्याच्या वचनाची आशा धरतो. पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यापेक्षाही मी प्रभूची अधिक वाट पाहतो. माणसाला जेव्हा अशी परमेश्वराची वाट पाहण्याची ओढ लागेल त्याच वेळेला त्याच्या जीवनामध्ये अध्यात्माचा सूर्योदय झालेला असेल. त्यानंतर नीतिमत्तेचा सूर्य त्याच्या जीवनात कधी येईल आणि संपूर्ण जग, संपूर्ण जीवन कसं त्या तेजाने नाहून निघेल ते त्याच्याही लक्षात येणार नाही. परमेश्वराकडे ही कृपा मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.